अर्णवचे बाबा म्हणजेच रमाकांत यांनी आधीच काहीतरी ठरवलेलं असतं. मामा एकदम उत्साहात म्हणतात, आज होऊन जाऊ दे, आज आपण विषय काढायचाच. बाबा थोडे घाबरले असतात. ते म्हणतात, नाही, मला भीती वाटते, तुम्हीच बोला. पण मामा कुठे ऐकणार. मामा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात आणि म्हणतात, माझ्याकडे एक बेस्ट आयडिया आहे. भाऊजींना बिझनेसचं सगळं नॉलेज आहे, तर आपण त्यांना आपल्या कंपनीत का घेऊ नये. हे ऐकल्यावर अर्णवला शॉक बसतो. पण मामा पुढे अर्णवला समजवतात आणि म्हणतात, अर्णव, सध्या काही दिवस मी बघतोय, तू खूप टेन्शनमध्ये दिसतोयस. जर तुझ्या बाबांनी तुला मदत मिळाली तर सगळं काम एकदम जजील होतील. ईश्वर या संधीची वाट पाहत असते. ती लगेच या आयडियाला पाठिंबा देते आणि म्हणते, ही आयडिया तर खूप बढियाच आहे हो बाबा. ती मुद्दामून अंजलीला पण विचारते, जेणेकरून सगळ्यांचा होकार मिळेल. आकाशसुद्धा म्हणतो की ही कल्पना खरंच खूप चांगली आहे. काकांना बिझनेसचं नॉलेज आहे, त्यांनी कंपनीत यायलाच हवं. पण आपला अर्णव म्हणजे एकदम कडक शिस्तीचा माणूस. तो स्पष्ट शब्दात नकार देतो. तो ठणकावून सांगतो, ही कंपनी माझी आहे आणि कंपनीत कुणी यायचं कुणी नाही यायचं हा निर्णय फक्त माझा असेल. मला माझ्या कंपनीत कोणाचीही ढवळाढवळ चालणार नाही. मी हे सगळं शून्यातून स्वतः उभारलं आहे. अर्णवला बाबांचा किंवा इतर कोणाचाही हस्तक्षेप नको असतो. पण इथे ईश्वरी तिची जादू चालवते. ती अर्णवला पटवून देते की सौदामिनीसारख्या चालाक बाईला जर धडा शिकवायचा असेल तर बाबांसारखा अनुभवी माणूस सोबत असणं खूप गरजेचं आहे. ईश्वरीने अर्णवला अशा काही पद्धतीनं मॅन्युप्युलेट केलेलं असतं की अर्णवला शेवटी होकार द्यावाच लागतो. अर्णवची बोलती बंद होते आणि तो निमूटपणे ईश्वरीचं ऐकतो. मामा आणि ईश्वरी एकमेकांना बघून खानाखुणा करतात आणि खुश होतात. मिशन सक्सेसफुल. आता बाबा कंपनी जाणार म्हणजे त्यांना एकदम कॉर्पोरेट लुक हवाच. ईश्वरी आणि मामा मिळून बाबांना रूममध्ये घेऊन जातात. ईश्वरी म्हणते, बाबा, आपल्याला तुमचा लुक पूर्णपणे चेंज करायला हवा. अशा अवतार तुम्हाला ऑफिसला जाऊन चालणार नाही. मामा लगेच पुढारी पण घेतात आणि म्हणतात, तू काही काळजी करू नकोस. ईश्वरी त्यांना रेडी करायचं काम माझं, मी सगळं मॅनेज करतो. मामा बाबांना घेऊन त्यांची दाढी मिशी काढायला आणि ग्रूमिंग करायला जातात. तोपर्यंत ईश्वरी बाबांसाठी एकदम कडक असा शूट शोधायला जाते. हा पूर्णपणे सिक्वेन्स खूप मजेशीर आहे. अर्णव बाहेरून विचार करत असतो की हे लोक नक्की काय करत आहेत, पण त्याला काहीच आयडिया नसते की आतमध्ये बाबांचा किती मोठा ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे. एकीकडे बाबांचा मेकओव्हर चालू असताना दुसरीकडे अर्णवच्या आयुष्यात पुन्हा एक वादळ येतं. आकाश अर्णवकडे एक फाईल घेऊन येतो. या फाईलवर सौदामिनीच्या सहीची गरज असते. आकाशला माहीत असतं की सौदामिनी सहजासहजी सही करणार नाही. नेमका त्याच वेळी अर्णवचा फोन वाजतो आणि स्क्रीनवर नाव असतं सौदामिनीचं. अर्णव फोन उचलतो. सौदामिनी आपल्या नेहमीच्या अहंकारी टोनमध्ये म्हणते, अर्णव, या इंटरनॅशनल प्रोजेक्टला माझी अजिबात सहमती नाही आहे. मुळात तुझा हा प्रोजेक्ट मला आवडलाच नाही आहे. त्यामुळे त्या फाईल्सवर सही करणं खूप लांबची गोष्ट आहे. मित्रांनो, इथे अर्णव जो काही पेटून उठतो ना, बाप रे बाप, तो सौदामिनीला असं काही झापतो की ऐकणाऱ्याला पण मजा येते. अर्णव एकदम कराड्या आवाजात म्हणतो, तुम्हाला यावर सही करावीच लागेल. आत्तापर्यंत कंपनीचं खूप नुकसान झालं आहे, पण ते विसरू नका, 60% शेअर्स माझ्या नावावर आहेत. त्यामुळे कंपनीत काय करायचं आणि काय नाही हा निर्णय सर्वस्वी माझा आहे. अर्णव इथे थांबत नाही. तो पुढे म्हणतो, आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला खूप त्रास दिला आहे, खास करून माझ्या मुलीला, आणि तो सगळा त्रास माझ्या मुलीनं निमूटपणे सहन केला आहे. पण आता इथून पुढे नाही. माझ्या मुलीचा प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक त्रासाचा बदला घेतल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही, हे लक्षात ठेवा. अर्णवचा हळूहळू अवतार करून सौदामिनीचा अक्षरशः फाटते. तिला आतापर्यंत वाटत होतं की तिच्या नावावर शेअर्स आहेत म्हणजे ती काही करू शकते, पण अर्णवने तिला तिची जागा दाखवून दिली. अर्णवने तिला थेट तिच्या मुलीच्या कृत्यांची आठवण करून दिली. अर्णव ज्या पद्धतीने बोलला त्यामुळे सौदामिनीची बोलती पूर्णपणे बंद होते. तिला काय बोलावं ते सुचत नाही. अर्णव फोन कट करतो. इकडे सौदामिनी विचार करू लागते, या अर्णवमध्ये अचानक एवढा कॉन्फिडन्स आला कुठून? हा डगमगून का गेला नाही? तिला माहीत नसतं की अर्णवला तिच्या मॉर्गेज शेअर्स सत्य समजलेलं आहे आणि आता तो पूर्णपणे तयारीशी मैदान उतरला आहे. आता येतो तो एपिसोडचा सर्वात भारी सीन. अर्णव आपली गाडी घेऊन ऑफिसला निघायला लागतो. तेवढ्यात मामा त्याला आवाज देतो, ओय कुठे चाललाय, थांब. अर्णव गाडी थांबवतो आणि खाली उतरतो. तेवढ्यात ईश्वरी बाबांना घेऊन बाहेर येते आणि भावांनो, बाबांचा तो लूक बघून अर्णवचे अक्षरशः डोळे विस्फारतात. ज्या बाबांना त्यांनी नेहमी साध्या कपड्यांमध्ये पाहिलं ते बाबा आज एकदम टकाटक सूट बूट घालून दाढी मिशी ट्रिम करून एखाद्या CEO सारखे दिसत असतात. अर्णवला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ईश्वरी मुद्दामून अर्णवला चिडवण्यासाठी म्हणते, बघितलं का कसे दिसतात आमचे बाबा, एकदम हँडसम ना, अगदी परफेक्ट कॉर्पोरेट लुक सूट होतोय ना त्यांना.
ती अर्णवच्या जवळ जाऊन त्याला मुद्दाम ऐकते. अर्णव बिचारा काही बोलू शकत नाही, कारण बाबांना खरंच खूप डॅशिंग दिसत असतं. आता मामा इथे त्यांचा मास्टर स्ट्रोक खेळतात. अर्णवला वाटलं की आकाश बाबांना आपल्या गाडीतून घेऊन जाईल, पण मामा डोळ्यांनीच आकाशला इशारा करतात. आकाश तू नाटक करतो आणि म्हणतो, अर्णव तू बाबांना घेऊन जा, मला जरा नम्रताला भेटून यायचं आहे. मी माझ्या गाडीने मागून येतो. अर्णवला खूप राग येतो. तो म्हणतो, मी स्वतः ड्राईव्ह करणार आहे, तू चल माझ्यासोबत. पण आकाश नकार देतो. आता अर्णवला नाईलाजाने बाबांना स्वतःच्या गाडीतून घेऊन जावं लागतं. मामा अर्णवला चिडत आहात काय मग, लावताय ना गाडी लाईनवर, एकदम ऑल द बेस्ट. अर्णवची चारही बाजूनी कोंडी झालेली असते. ईश्वरी पण जाता जाता म्हणते, बाबा आज मी ऑफिसला येणार नाही आहे, तुम्ही तुमचं बघा कसं हँडल करायचं आहे ते. ती अर्णवचा हात पकडते आणि थँक्यू म्हणते. अर्णव बिचारी वैतागून गाडीमध्ये बसतो. बाबा आणि अर्णव गाडीतून निघालेले आहेत. अर्णव खूप जास्त फास्ट आणि रफ गाडी चालवत असतो. त्याला सवय असते तशी गाडी चालवायची. बाबा थोडी घाबरलेले असतात. अचानक अर्णवला शिंक येते. बाबा लगेच ओळखतात. गाडी थांबव. अर्णव ब्रेक मारतो आणि वैतागून विचारतो, काय झालं, गाडी का थांबवायला सांगितली. यावर बाबा अत्यंत कूल पण लॉजिकल उत्तर देतात, अरे तुला शिंक येत होती ना, मग एका वेळी एकच काम करायचं, एकतर गाडी चालवायची किंवा शिंकायचं, दोन्ही एकत्र कसं करणार, म्हणून गाडी थांबवायला लावली. अर्णव चिडून म्हणतो, मला या सगळ्याची सवय आहे, मी सगळं एकत्र हँडल करू शकतो, प्लीज मला ड्राईव्ह करताना तुम्ही डिस्टर्ब करू नका. बाबा बिचारे शांत बसतात. अर्णव मुद्दामून बाबांच्या इन्स्ट्रक्शनला ऐकत नाहीत, कारण त्याला दाखवायचं असतं की तो बॉस आहे. पण मित्रांनो, खरा धमाका तर पुढे ऑफिसमध्ये होतो. बाबा जेव्हा ऑफिसमध्ये पाऊल ठेवतात तेव्हा सुरुवातीला त्यांना थोडी भीती वाटते, पण जसे ते वातावरणाशी जुळवून घेतात तसे ते एकदम फॉर्ममध्ये येतात. ऑफिसमध्ये गेल्या गेल्या अर्णव त्यांना परिस्थिती समजावून सांगतो. बाबा तिथे एका वकिलासोबत मीटिंग करतात. वकील त्यांना सांगतो की आपल्याकडे या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी फक्त 1 महिन्याचा वेळ आहे. आणि याच दरम्यान बाबांचा सामना होतो तो मिसेस देशमुखसोबत. आणि भावांनो, बाबा मिसेस देशमुखला असं काही सोडतोड उत्तर देतात की ती बाई अक्षरशः तोंडावर पडते. बाबांचा तो कॉन्फिडन्स, तो बिझनेसमॅनचा ॲटिट्यूड बघून अर्णव स्वतः थक्क होतो. तो फक्त बाबांकडे कौतुकाने आणि आश्चर्याने पाहत राहतो. तिकडे घरी ईश्वरी आणि नम्रता या चिंतेत असतात की जर आई बाबांना बाहेर कुणाकडून हे ऑफिसचं सत्य समजलं तर त्यांना खूप वाईट वाटेल, त्यामुळे आपण स्वतःहून त्यांना सगळं सांगायला हवं, असा विचार त्या करत असतात.